पण चालू केलेलं आहे हेल्थ केअर सिस्टीम, त्याच्यामधलं आपण प्रायमरी हेल्थ केअर लेवल मधलं सब सेंटर बघितलंय. आज आपण बघणार आहे प्रायमरी हेल्थ सेंटर. तर आज बघूया प्रायमरी हेल्थ सेंटर. प्रायमरी हेल्थ सेंटर मध्ये 3 टाईपचे हे राहतात. त्याच्यामध्ये रुरल पीएचसी, अर्बन पीएचसी आणि पॉलिक्लिनिक. तर रुरल पीएचसी जे आहे तिचं पॉप्युलेशन किती राहतं, 30,000 इन प्लेन एरिया आणि 20,000 इन ट्रायबल एरिया. त्याच्यानंतर बघा अर्बन पीएचसीचं पॉप्युलेशन राहतं 15,000. त्याच्यानंतर पॉलिक्लिनिकचं पॉप्युलेशन राहतं 2.5 ते 3 लाख, 2.5 to 3 लाख पॉप्युलेशन राहतं पॉलिक्लिनिकचं. अर्बन पीएचसीचं 15,000 आणि रुरल पीएचसीचं 20 to 30,000. त्याच्यानंतर बघा इन्व्हेस्टिगेशन सब सेंटरला किती टाईपचे इन्व्हेस्टिगेशन बघितले आपण, 7 टाईपच्या रुरल मध्ये आणि 12 टाईपच्या अर्बन मध्ये. तर इथं किती येतं, 19 टाईपच्या इन्व्हेस्टिगेशन केल्या जातात पीएचसी सेंटरवर. त्याच्यानंतर बघा प्रिन्सिपल ऑफ पीएचसी. याच्यामध्ये प्रिन्सिपल काय, फर्स्ट प्रिन्सिपल आहे इक्विटेबल डिस्ट्रीब्युशन, म्हणजेच सर्वांना सारख्या प्रमाणात जी सर्व्हिस ती प्रोव्हाइड करायची विदाउट डिस्क्रिमिनेशन ऑफ एज, सेक्स, जेंडर किंवा मग एखादा श्रीमंत व्यक्ती गरीब व्यक्ती असं डिस्क्रिमिनेशन करायचं नाही आणि सर्व्हिस सर्वांना सारखी प्रोव्हाइड करायची. त्याच्यानंतर बघा सेकंड आहे कम्युनिटी पार्टिसिपेशन. जर पीएचसी सेंटरला एक प्रोग्राम आपण ऑर्गनाईज केल्याच्या नंतर कम्युनिटी त्यामध्ये जास्तीत जास्त भाग घेतला पाहिजे. ते जे प्रिन्सिपल आहे ते कम्युनिटी पार्टिसिपेशन. त्याच्यानंतर बघा इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन, म्हणजेच काय की जे पीएचसी सेंटर आहे ते काय व्हेरियस टाईपचे ज्या अदर ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्यासोबत काय करतं, कोऑर्डिनेट करतं. इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन आहे म्हणजेच उदाहरणार्थ सब सेंटर, त्याच्यानंतर जे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे, कम्युनिटी हेल्थ सेंटर आहे, यांच्यासोबत कोऑर्डिनेट करून राहतं. तर हे बघा इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशन. त्याच्यानंतर आहे अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी. जे व्हेरियस टाईपच्या टेक्नॉलॉजी आता डेव्हलप होतात त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून पीएचसी सेंटरला सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. त्याच्यानंतर बघा फोकस ऑन प्रिव्हेन्शन. जे पीएचसी सेंटर आहे त्यांचं फंक्शनच असतं काय, प्रमोशन करणं हेल्थचं आणि प्रिव्हेन्शन करणं, जे डिसीज होतात त्यांच्यापासून प्रिव्हेन्शन करण्याचं काम करतं पीएचसी सेंटर. तर जे पीएचसी सेंटर मधला स्टाफ राहतो तो काय करतो, ते वर्क करत असतो. तर अशा प्रकारे बघा आपण पीएचसी सेंटर स्टार्ट केलेलं आहे.